नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी अशा नात्यात होता का जिथे सर्व काही खूप चांगलं सुरू आहे, पण अचानक तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवू लागतं. तो तुमच्याशी बोलतो, तुमच्या भविष्याची स्वप्न रंगवतो, पण त्याच वेळी त्याच्या वागण्यात एक अनाकलनीय दुरी असते. तो तुम्हाला आवडतो, पण तुम्हाला वाटतं की तो तुम्हाला पूर्णपणे स्वीकारत नाही. त्याच्या हो आणि नाही मध्ये लपलेला हा गोंधळ तुम्हाला भावनिकरित्या थकून टाकतो. तो खरंच प्रेमात पडला आहे की तुमच्याशी फक्त खेळत आहे? थांबा, आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, जे सत्य आजवर तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. कारण जेव्हा एखादा पुरुष खऱ्या प्रेमात पडतो, जेव्हा त्याला तुमच्यासोबत आयुष्य काढायचं असतं, तेव्हा तो लगेच तुमच्या जवळ येत नाही. या गंभीर नात्यात उडी मारण्यापूर्वी तो तुम्हाला नकळतपणे पारखतो, तुमची टेस्ट घेतो. तुम्हाला ती भावना आठवते का, जेव्हा तुमचं मन उत्साहाने भरलेलं असतं, पण आतून कुठेतरी एक अनामिक भीती किंवा अस्वस्थता जाणवते? जेव्हा त्याचं वागणं तुम्हाला भावनिकरित्या थकून टाकतं, तरीही तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त त्याच्याकडे ओढल्या जाता. हे का होतं? याचं कारण आहे, प्रेम त्याच्यासाठीही धोकादायक आहे. तुमच्या प्रेमात पडणं म्हणजे त्याच्या जुन्या जखमांना पुन्हा उघडण्यासारखं आहे. म्हणून तो भावनिक गुंतवणुकीच्या भिंतीतून आणि सुरक्षितता तपासण्यासाठी तुम्हाला नकळतपणे अशा परीक्षांमधून ढकलतो. जर तुम्ही अशी स्त्री असाल जिने मनापासून प्रेम केलं आहे, कदाचित तुमचं हृदय तुटलं असेल, पण आजही तुमच्या खऱ्या आणि खोल नात्यावर विश्वास आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवनात एक निर्णायक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. या 5 परीक्षकांना समजून घेणं म्हणजे केवळ त्याला समजून घेणं नव्हे, तर तुमच्या स्वतःच्या मूल्याची आणि सामर्थ्याची ओळख करून घेणं आहे. कारण जेव्हा तुम्हाला कळेल की तो तुम्हाला का पारखतोय, तेव्हा तुम्ही गोंधळून प्रतिक्रिया देण्याऐवजी आत्मविश्वासाने आणि शांतपणे प्रतिसाद द्याल. आणि तुमचा हा शांत आत्मविश्वासच त्याला तुमच्या प्रेमात पूर्णपणे समर्पण करण्यास भाग पाडेल. तुम्ही तयार आहात का? चला तर मग पहिली आणि सर्वात मोठी परीक्षा कोणती आहे ते पाहूया. ती परीक्षा म्हणजे तो अचानक गायब होतो. तुमच्या भावनिक स्थिरतेची परीक्षा. पहिली परीक्षा शांतपणे येते, जी बाहेरच्या जगाला दिसत नाही. अचानक तो फोन करणं थांबवतो, त्याचे मेसेज कमी होतात किंवा टाळाटाळीचे वाटतात. तुम्हाला वाटू लागतं, मी हे नातं फक्त कल्पनेतच जगले का? या भावनिक पोकळीत तुमच्या मनात अनेक प्रश्न येतात. मी सुरक्षित आहे का? मला खरंच कोणीतरी पसंत करतंय की मला पुन्हा भावनिकरित्या वापरलं जातंय? ज्या पुरुषाला खऱ्या अर्थाने प्रेम करायचं आहे, तो कधी कधी जाणून बुजून किंवा नकळतपणे मागे हटतो. त्याला भीती वाटते, कारण प्रेम म्हणजे त्याच्यासाठी नियंत्रण गमावणं आहे. तो तुम्हाला पारखतो, पण वाईट हेतूने नाही, तर सहज प्रवृत्तीने. तो तुमच्या मानसिक शांततेची तपासणी करतो. जेव्हा मी प्रेम दाखवणार नाही, तेव्हा तू शांत राहू शकतेस का? या स्थितीत आत्मसन्मान असलेली स्त्री तुकडे गोळा करत नाही. जेव्हा तो शांत होतो, तेव्हा ती घाबरत नाही. याऐवजी ती स्थिर राहते. तिचं लक्ष त्याच्यावर नाही, तर तिच्या स्वतःच्या भावनिक बुद्धिमत्तेवर असतं. तिला माहिती आहे की खरी स्त्री ऊर्जा परिणामावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. ती सत्याला आपोआप बाहेर येऊ देते. ती आपल्या भीतीला शांत करण्यासाठी त्याच्या जवळकीची मागणी करत नाही. ती तिच्या मूल्यावर ठाम राहते. तो तुमची प्रतिक्रिया पाहत नाही, तर तुमचं शांत राहणं पाहतो. तुम्ही बेचैन न होता या अनिश्चिततेसोबत राहू शकता का? निराशा आणि भीतीच्या ऐवजी तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेला निवडता का? तो हे पाहतो की तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहू शकता की नाही. आणि जेव्हा तुम्ही असं करता, जेव्हा तुम्ही गोंधळाऐवजी स्थिरता निवडता, तेव्हा त्याला काहीतरी नवीन आणि चुंबकीय शक्ती जाणवते. याच्या लगेच नंतर दुसरी परीक्षा जी आहे, तो तुमच्या मर्यादा ओलांडतो. ही तुमच्या आत्मसंरक्षणाची परीक्षा असते. तो तुमच्या मर्यादा ओलांडतो. तुमच्या आत्मसंरक्षणाची परीक्षा, पुढची परीक्षा शांत आणि वैयक्तिक आहे. ही परीक्षा मर्यादा किंवा बाउंड्रीजच्या माध्यमातून येते. प्रेम आणि नियंत्रणामधील थट्टा आणि अनादरामधील रेषा हळूहळू धुसूर होते आणि तुम्ही अशी प्रतिक्रिया देता, हे पुढचा आरसा ठरतं. कधीतरी तुम्ही हसत असता, वातावरण हलकं फुलकं असतं आणि अचानक तो काहीतरी बोलतो. अर्धवट थट्टेत, पण ते तुमच्या मनाला लागतं. तुमच्या भूतकाळाबद्दल टोमणा किंवा तुम्ही किती सभ्य आहात यावर टीका, किंवा कदाचित शारीरिक स्तरावर त्याचा स्पर्श थोडा जास्त वेळ टिकतो. तुम्हाला जाणवतं की एक मर्यादा ओलांडली गेली आहे आणि प्रश्न उभा राहतो,
ही फक्त थट्टा होती की एक परीक्षा? ही प्रेमात पडलेल्या पुरुषाची दुसरी परीक्षा आहे. त्याला आतून काहीतरी जाणून घ्यायचं आहे, जे प्रत्येक पुरुष तुमच्यात शोधतो. तू माझ्यासहित स्वतःचं संरक्षण करू शकतेस का? तर तुमच्या मर्यादा यासाठी तपासतो कारण त्याला तुमच्या मूल्य प्रणालीची रचना अनुभवायची आहे. कारण ज्या गोष्टीला तो हाताळू शकत नाही त्याचा तो सन्मान करतो. जी स्त्री भावनिकदृष्ट्या असुरक्षित वातावरणात वाढली आहे तिला वाटतं की मर्यादा ठरवल्याने शिक्षा मिळेल म्हणून ती प्रेमासाठी गप्प राहते. पण ती शांतता एक संदेश पाठवते, माझ्या सन्मानावर बोलणी होऊ शकते. आत्मसन्मान असलेली स्त्री गोंधळ घालत नाही. ती शांत गंभीरतेने आरसा दाखवते, मी तुझ्या भावनिक लहरीसाठी खेळपट्टी नाही. जेव्हा ती शांतपणे म्हणते हे बरोबर वाटत नाहीये तेव्हा ऊर्जा बदलते. कारण अचानक तो अशा व्यक्तीला पाहायला लागतो जी त्याच्यासाठी उभी राहण्यालायक आहे. या टप्प्यावर येते तिसरी आणि अधिक संवेदनशील परीक्षा. तो स्वतःचे नकारात्मक पैलू उघड करतो आणि ही तुमच्या स्वीकृतीची परीक्षा असते. तो स्वतःचे नकारात्मक पैलू उघड करतो. तुमच्या स्वीकृतीची परीक्षा सुरक्षिततेचे अनेक थर असतात आणि कधी कधी पुढची परीक्षा तुमच्यापासून दूर न जाता तर तुमच्या खूप जवळ येते. तो स्वतःचे नकारात्मक पैलू उघड करतो आणि शांतपणे पाहतो की तुम्ही कशी प्रतिक्रिया देता. कारण एक बलवान पुरुषही जेव्हा प्रेम करतो तेव्हा त्याला खरं स्वरूप उघड करण्याची भीती वाटते. हे त्याच्या आवाजातील अचानक आलेल्या मृदूपणात दिसतं. जेव्हा तो त्याच्या वडिलांबद्दल बोलतो किंवा जेव्हा तो कबूल करतो की तो स्वतःला इतका आत्मविश्वासी समजत नाही जितके लोक समजतात, किंवा जेव्हा तो स्वीकारतो की कुणीतरी त्याला भूतकाळात खूप दुखावलं आहे, हे केवळ कबुली नाहीये, तो भावनिक पूल बांधत आहे. पण त्याच वेळी त्याला भीती वाटते की तुम्ही त्याला जज कराल किंवा त्याच्यावर दया दाखवाल. ज्या पुरुषांनी कमजोरी दाखवणं म्हणजे कमकुवतपणा असे शिकले आहे त्याच्यासाठी भावनिकरित्या मोकळं होणं म्हणजे वादळात उघडं उभं राहिल्यासारखं असतं. त्याचं कवच तुम्हाला प्रभावित करण्यासाठी नाही तर तुम्हाला पारखण्यासाठी गळतो. तो शांतपणे विचारत असतो, तू मला अजून दुखवलं नाहीस तर तू हे स्वीकारू शकतेस का? येथे स्त्री ऊर्जा केवळ कोमलता नसते, ती एक पवित्र उपस्थिती बनते. ती प्रतिक्रिया देणारी नसते, वाचवणारी नसते, तर थांबणारी असते. त्या स्त्रीची शांत प्रतिष्ठा जिने स्वतःच्या आणि त्यांच्या वेदनांकडे पाहून घाबरायचं नाही हे शिकलेलं असतं. ती त्यांच्या दुःखाला आपलं काम बनवत नाही, ती त्याला स्वतःच्या स्वीकृतीतून स्वतःकडे पाहू देते. त्या प्रक्रियेत स्वतःला न गमवता आणि मग तो पाहतो चौथी परीक्षा. तो तुम्ही इतर पुरुषाशी कशी वागता हे पाहतो. तुमच्या निष्ठेची परीक्षा. आता तो स्वतःच्या मनात एक नवीन ताण ठेवतो. ती सहानुभूती खरी होती की फक्त एक नाटक? तिचा विश्वास नेहमी राहील की काही अटीवर? एक अत्यंत सूक्ष्म आणि जवळपास अदृश्य क्षण असतो जेव्हा एखादा पुरुष पाहतो की तुम्ही दुसऱ्या पुरुषाशी कसं वागता. तो वेटर असू शकतो, तो जास्त वेळ थांबला, तुम्हाला आकर्षक प्रशंसा देणारा मित्र, किंवा तुम्ही जास्त वेळा नाव घेता तो सहकर्मी. आणि त्या क्षणी त्याचं लक्ष दुसऱ्या पुरुषावर नसतं, त्याचं लक्ष तुमच्यावर असतो. तो असुरक्षित असल्याने नाही तर तो एका खोल नैसर्गिक प्रश्नाचं उत्तर शोधत असतो. जेव्हा तुला निष्ठावान असण्याची गरज नाही तेव्हाही तू निष्ठावान आहेस का? ज्या पुरुषाला खऱ्या अर्थाने भावनिकरित्या जोडायचं आहे, खास करून ज्याला पूर्वी धोका मिळाला आहे, याच्यात अति विश्वास आपोआप तयार होत नाही. तो केवळ शब्दांनी नव्हे तर लहान लहान कृतींनी, सूक्ष्म संकेतांनी कमवावा लागतो. तो बालिशपणे मत्सर करत नाही, तो तुमच्या आंतरिक संतुलनाचं आकलन करतो. जेव्हा जग तुमच्या मूल्याची चाचणी घेतं तेव्हा तुमचं लक्ष कुठे जातं? आत्मसन्मान असलेली स्त्री जी स्वतःच्या स्थिर स्त्री ऊर्जेत असते, ती निष्ठेचा देखावा करत नाही, ती जगते भीतीने नाही, न्यूनगंडाने नाही, तर तिची ऊर्जा स्थिर असल्यामुळे. ती स्वतःची चमक कमी करत नाही पण तिची जवळीक शक्ती म्हणून वाया घालवत नाही. तो आकर्षक आहे कारण ती लक्ष वेधण्यासाठी त्याचा वापर करत नाही. तिला माहिती आहे की तिचं मूल्य लिलावासाठी नाहीये. आणि जेव्हा ती त्या मूल्याला सभ्य, स्थिर आणि स्पष्टपणे निष्ठावान ठेवते तेव्हा त्याला काहीतरी दुर्मिळ जाणवतं. एक भावनिक सुरक्षा जी त्याला आपला कवच काढू देते. आणि शेवटची पाचवी परीक्षा म्हणजे तो तुमच्या मान्यतेवर आणि मूल्यावर आव्हान देतो. ही तुमच्या
आत्मविश्वासाची परीक्षा असते. तो तुमच्या मूल्यांना आव्हान देतो, तो थट्टा करतो, चिडवण्यासाठी नाही तर हे तपासण्यासाठी की तुमचं सामर्थ्य खरं आहे की फक्त एक देखावा. ते एका गमतीवर वादाने सुरू होते. तुम्ही सांगता की तुम्हाला थेरपी विश्वास आहे आणि तो उपवासाने म्हणतो हा फक्त आधुनिक ट्रेंड नाहीये का. तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल बोलता आणि तो विचारतो की तुम्ही जवळीक टाळण्यासाठी याचा वापर करत आहात का. हे उघडपणे शत्रुत्व पूर्ण नसतं पण खोलीत तणाव वाढवतं. आणि या सगळ्या मागे प्रश्न हा असतो, तुम्ही जे म्हणता त्यावर तुमचा खरंच विश्वास आहे की जेव्हा तुमच्या मूल्याची परीक्षा घेतली जाते तेव्हा तुम्ही माघार घेता. खऱ्या प्रेमात पडणारा पुरुष तुमच्या कोमलतेलाच नाही तर तुमच्या आंतरिक रचनेलाही अनुभवायला मागतो. त्याला अशा भीती अनुभवायच्या असतात ज्या त्याच्या दबावाने कोसळणार नाहीत. तो तुमच्या मनाच्या वास्तुकलेची तपासणी करतो. तुम्ही ही मते फक्त शक्तिशाली वाटण्यासाठी ठेवता की तुम्ही ते विचार, अनुभव आणि वेदनेतून कमावले आहे. अनेक स्त्रिया अस्वीकृती टाळण्यासाठी स्वतःला सेन्सॉर करतात आणि समजूतदारपणाला नातं समजतात. पण एक ठीक झालेली स्त्री प्रतिकाराने आपलं सामर्थ्य सिद्ध करत नाही किंवा आवडले जाण्यासाठी झुकत नाही. ती त्या क्षणाला सामोरे जाते, जिंकण्यासाठी नाही तर आपल्या स्पष्टतेत राहण्यासाठी. जेव्हा एखादा पुरुष तिच्या ध्येयावर प्रश्नचिन्ह उभा करतो तेव्हा ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही तर तिच्या उद्देशामागील खोली व्यक्त करण्यासाठी पुढे येते. आणि असं केल्याने ती त्याच्या आत काहीतरी शांत करते, कारण त्याला अशा प्रकारे स्वीकारले जाण्याची सवय नसते. ती आरसा दाखवते, ती विचार करते आणि ती आतून उत्तर देते, भीतीतून नाही. आणि त्या क्षणी त्याला जाणीव होते या स्त्रीला प्रेम जाणवण्यासाठी स्वीकृतीची गरज नाही. ती स्वतःला इतकं ओळखते की जशी ती आहे तसं तिच्यावर प्रेम केलं जाऊ शकतं. आणि ही शेवटची परीक्षा, जेव्हा प्रेम वेदना बनतं तेव्हा तुम्ही सोडून जाऊ शकता का. तो शेवटच्या वेळी सीमेवर दबाव टाकतो. तुम्ही थांबता की नाही हे पाहण्यासाठी नाही तर तुम्हाला कधी जायचं हे कळतंय की नाही हे पाहण्यासाठी. जेव्हा तो दूर जातो राग किंवा द्वेषाने नाही तर उदासीनतेने, तो त्या लहान गोष्टी करणं थांबवतो ज्यामुळे तुम्हाला महत्त्वाचं वाटत होतं. आतून तो पाहत असतो. त्याला पकडून ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःला सोडून द्याल का. इथेच अनेक स्त्रिया कोसळतात. त्या तुकड्यासाठी तडजोड करतात आणि त्याला धैर्य म्हणतात. त्या भावनिक अनुपस्थितीला माफ करतात आणि याला करुणा म्हणतात. पण खरं तर हा आत्मसमर्पणाच्या रूपात लपलेला स्वतःचा तोटा आहे. इथे खरी स्त्री तिच्या मूळ मूल्यावर आधारित उभी राहते. ती थंड असल्यामुळे नाही तर स्पष्ट असल्यामुळे. स्त्री ऊर्जा केवळ आकर्षित करत नाही, ती ओळखते. ती दूर जाणाऱ्या पुरुषाचा पाठलाग करत नाही, ती शांतपणे त्याला आशीर्वाद देते आणि स्वतःच्या प्रकाशाकडे वळते. आणि हे अहंकाराने नाही तर बरे झाल्यामुळे येतं, या पवित्र आठवणीतून की प्रेम मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःचं रक्त सांडण्याची गरज नाही. आणि जेव्हा ती निघून जाते, जेव्हा ती स्वतःला निवडते तेव्हा त्या पुरुषाला बदल जाणवतो. त्याला जाणीव होते की या स्त्रीने त्याला खेळांनी पारखलं नाही, ती त्याच्यावर पूर्णपणे प्रेम करण्यास तयार होती पण या प्रक्रियेत स्वतःला पुन्हा गमावण्यास नाही. आणि मी तुम्हाला हे आठवण करून देऊ इच्छिते, जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला पारखतो तेव्हा तो खेळ नसतो, तो एक नियंत्रण आहे. तुमच्या मूल्यावर ठाम राहण्याचं, उंच उठण्याचं आणि तुम्ही या सर्व वेदनांमधून जाऊन जी स्त्री बनला आहात ती बनण्याचं निमंत्रण आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.